यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत आहेत, पाहूया। आता पुढच्या कालावधीमध्ये चंद्र सूर्य तारे असेपर्यंत राहील अशाही भावना या निमित्ताने व्यक्त करतो। कारण आपण पाहिलं की 11 वेळा अर्थसंकल्प, 6 वेळा उपमुख्यमंत्री, आई दादांच्या नावाने विक्रम आहेच। वहिनी पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्याची नोंदही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झालेलीच आहे। अशा वेळच्या आजच्या पोटनिवडणुकीचं विक्रमी मतदान हे सर्वांनाच एका वेगळ्या भावनेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे। आज आपण देशभरामध्ये पाहिलं तर देशाला जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम पद्धतीने अधिक विकसित राष्ट्र, मजबूत राष्ट्र करण्याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी साहेब, विशेष करून देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जे परिवर्तन झालं ते अभूतपूर्व अशाच पैकीचं परिवर्तन त्या ठिकाणी आहे। आणि सातत्याने अमित भाईंनी जी रणनीती पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले वर्षभर करत होते त्याचंही यश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आता संबंध देशव्यापी कशा पद्धतीने प्रभावित होतो आहे हे आज आपल्याला पश्चिम बंगालबरोबरच आसाम आणि पांडिचेरी या राज्यामध्ये मिळालेल्या यशाच्या नंतर ते अधोरेखित होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।